हे गाईज गुड मॉर्निंग। तर सकाळ सकाळ मी आणि देवांश पितोय चाय आणि आम्हाला बिचारांना काही चाय पिली कारण की आतिश अल्पिता आणि देवाच्या बाप्पानी अर्धा लिटरची चाय संपवून ठेवली। अर्धा लिटर दुधाची चाय म्हणजे विचार का फक्त 3 माणसांनी पिली। मेली हुआ काय तुम्ही लोक। त्यानंतर अर्पिताला घेतलं मी अभ्यासाला आणि अर्पिताला जनरल नॉलेज म्हणजे कॅम्प्युटर पीसीयूला काय बोलतात हे काहीच माहिती नाही। हे फर्स्टची कॉपी म्हणजे देवा माझा फर्स्टला गेला आणि अर्पिताला काहीच येत नाही त्यातलं। त्यानंतर अर्पिताला मी ओरडली तर देवांशनी पण अर्पिताला मारला तर मी देवांशला पण ओरडली, देवांश तुझा हक्क नाही आपी माऊला मारायला कारण की आपी माऊ तुझ्यापेक्षा मोठी आणि तू खूप छोट आहे। आणि आमच्या घरी आज जेवणाला होती बिर्याणी देवाच्या पाच्या हाताची आणि कबाब। आतिश अल्पिता मावशी अण्णा कोणी येवो मला ते लोक कबाब घेऊन येतात कारण की मला माहिती त्या लोकांना माहिती आहे सॉरी की मला कबाब खूप आवडतात। त्यानंतर आलेली आमच्या इथं आमची ऋषाली मॅडम खूप क्यूट दिसत होती आणि आमचा मन्नादा बघा एक नंबर चिकना दिसत होता। आतिश पण चिकना दिसत होता, देवाचे पप्पा देवांश आणि म्हणजे आपी पण चिकनी दिसत होती आणि त्याच्यासोबत मी सुद्धा खूपच चिकनी दिसत होते आणि एवढे छान वाटत होता आणि वारा एकदम मस्त सुटलेलं छान वाटते, सगळे छान दिसत होते। नंतर निघालो ऊन तर बघा काय ऊन होतं आणि मन्ना ड्राईव्ह करतोय आणि पाठी त्याचा मोठा भाऊ आणि त्याची मोठी वहिनी बसले तर मी बोलली वा काय मस्त सीन आहे म्हणजे लहान भाऊ बहिणीला आणि भावाला घेऊन गाडी चालवते, एकदम छान वाटत होतं आणि रस्ता एकदम खाली होता। फटाफट आम्ही सगळेजण पोहोचलो आणि नंतर त्याच्यानंतर देवाचे पप्पा आणि आतिश बोलतो आपण पुढे आलो म्हणजे नाही रस्ता पुढेच आहे। बोलतात नाही पाठी मी आणि आप्पीनी चॅलेंज लावली देवाच्या बाप्पाकडनं की नाही रस्ता पुढे आणि ह्या लोकांना काही लक्षातच नाही राहत। नंतर आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर आणि सगळेजण इथं फोटोशूट करायला लागले बघा, मन्ना पण फोटोशूट करतोय आणि आमच्या आतिशच्या फोटो संपत नव्हते काढायचे, काय चाललेलं त्याचं त्यालाच माहिती आहे। आणि मस्त बघा डोंगर तर काय वाटतात, आजीमलंगचे डोंगर एक नंबर वाटतात कारण की सगळीकडे पाऊस पडलेला, सगळीकडचे डोंगर छान वाटतात। त्याच्यानंतर ननंद भावजाईचं प्रेम बघा, लहान ननंद भावजाईला घेऊन चालले नदीच्या पार। मी बोलली वा अल्पिता, आज अल्पिताला मला वाटलं खरं प्रेम करते भावजाईवरती, खूप बरं वाटलं की नंतर पण अल्पिता तू ऋषाबरोबर अशीच राही माझी तुझ्याकडनं अपेक्षा आणि खूप भारी वाटत होतं। नंतर घरी आल्यानंतर आज होतं देवाच्या आजोबाचा बर्थडे, मग इथं चाललेलं केक कटिंग आणि एवढं मस्त वाटत होतं, सगळे फॅमिली होते आम्ही आतिश अल्पिता आणि मन्ना पण होते आणि मन्नाचं काहीतरी चाललं होतं आणि इथं मग केक कटिंग वगैरे करून खाल्ला। तर बाय गाईज, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, बाय।